नेहमीप्रमाणे सकाळी यशोदेने कान्हाला स्नान घातले. त्याला पितांबर नेसवला, त्यावर सुंदर अंगरखा घातला, डोक्यावर मोरमुकुट, हातात बाजूबंद, कमरेला मेखला, पायात छुमछुम वाजणारे पैंजण घातले, डोळ्यात काजळ घातले आणि कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून तीटही लावली. कृष्ण तर काय आधीच सुंदर, आता तर या सर्व साजामुळे आणि डोळ्यात घातलेल्या काजळाने तो आणखीच सुंदर दिसत होता. त्याचे ते सुंदर काळेभोर कुरळे केस खांद्यावरून दोन्ही बाजूंनी पुढे आले होते. यशोदाला वाटले, या माझ्या सुंदर बाळाला कदाचित माझीच तर दृष्ट लागेल. तसे होऊ नये म्हणून तिने त्याची लगेच दृष्टही काढली. यशोदा म्हणाली, कान्हा, अरे तू किती सुंदर दिसतोस, मला तर सतत तुझ्याकडेच पाहावेसे वाटते. तर कान्हा गाल फुगवून म्हणाला, काही काय, मला कुठे दिसतो आहे मी कसा दिसतो ते? मला कसे कळणार की मी सुंदर आहे ते? यशोदा हसली आणि म्हणाली, थांब, मी तुला दाखवते तू कसा दिसतोस ते. मग काय, तिने एका आरशासमोर कान्हाला उभे केले. आज प्रथमच कान्हा आरसा पाहत होता. तो म्हणाला, आई, हा मुलगा कोण आहे? यशोदा म्हणाली, अरे तूच आहेस, आता तू बघ तू कसा दिसतोस ते. मग कान्हा त्या आरशात आता टक लावून बघू लागला आणि म्हणाला की खरंच किती सुंदर आहे मी. आणि तो एकटक त्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे पाहतच राहिला. तो प्रत्यक्ष परमात्मा सुद्धा आपल्या प्रतिबिंबाच्या प्रेमात पडला. त्याला आरशापासून दूर व्हावे असे वाटेना. शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात, राजा, प्रत्यक्ष भगवंताला त्या आपल्या रूपाचा मोह झाला. आणि तुला सांगतो, याला स्वमोहिका माया असे म्हणतात, स्वतःच्या प्रेमात पडणे. यशोदा भगवंताच्या रूपाकडे पाहून मोहित होते. तिला सारखे त्याच्याकडेच पाहत राहावेसे वाटते. त्याला स्वजन मोहिका माया असे म्हणतात, म्हणजे आपल्याच जवळच्या माणसाबद्दल आपल्याला प्रेम वाटणे. तर सारे गोकुळवासी या नंदाच्या कान्हाच्या प्रेमात पडतात. त्यांना पुन्हा पुन्हा कृष्णाला पाहावेसे वाटते. ती विमुख जनमोहिका माया आहे. अशा रीतीने गोकुळात अवतरलेला भगवंत हा सर्वांच्या दर्शनाचा विषय झाला होता. ही माहिती मी मोहनाताई यांच्या प्रवचनातून घेतली आहे. आपल्याला माहिती आहे की कृष्ण काळा सावळा, त्याचा रंग पावसाच्या मेघाप्रमाणे आहे. एकदा सर्व गोपाळ अंगणात खेळत होते. कृष्ण नेहमीप्रमाणे इतर मित्रांच्या खोड्या करत होता. आज तर तो प्रत्यक्ष बलराम दादाच्या मागे लागला, त्याच्या वाटेला गेला, त्याला त्रास दिला. प्रथम बलराम दादाने लहान म्हणून दुर्लक्षही केले, पण कृष्ण आता त्याला जास्तच त्रास देऊ लागला. मग काय, बलरामाला सुद्धा राग आला आणि तो सर्व मित्रांना म्हणाला, अरे तुम्हाला एक गंमत सांगू का? हा कृष्ण असा का वागतो तुम्हाला माहिती आहे का? मित्र सगळे बघायलाच लागले. तर बलराम पुढे म्हणाला की नंद बाबा आणि यशोदा मातेने याला बाजारातून विकत आणले आहे. सगळे त्याच्याकडे बघायलाच लागले आणि कृष्ण तर काय. पण बलराम पुढे म्हणाला, मी काही खोटं सांगत नाहीये, अहो तुम्ही बघा ना, हा बघा कसा आहे तो. यशोदा माता आणि नंद बाबा किती गोरे आहेत आणि हा किती काळा आहे. बघा, मी सुद्धा ह्याचा भाऊ आहे, तर मी माझ्या मातेसारखा गोरा आहे. हे सगळं ऐकल्यावर कृष्ण म्हणाला, नाही नाही, मी यशोदा मातेचाच कान्हा आहे आणि नंदबाबा तर माझेच आहेत. पण आता एक एक जण हळूहळू म्हणू लागले की अरे, आम्हाला सुद्धा खूप दिवस झाले असे वाटत होते, पण आतापर्यंत आम्ही काही बोललो नाही. पण बलरामा, तू म्हणतोस ना, ते खरेच असले पाहिजे. कृष्णाने सगळ्यांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण जो तो म्हणू लागला की यशोदा माता गोरी आहे आणि कृष्ण काळा आहे. आता मात्र कान्हाला राबवले नाही, त्याला खूप रडू यायला लागले
आणि तो रडत रडतच घरात गेला. यशोदा मातेला म्हणाला की मी तुमचा मुलगा नाही. आता यशोदेला कळेना एकदम, तर एकतर आधी हा रडत रडत का आला आणि एकदम मी तुमचा मुलगा नाही. अहो आता अशा छोट्या मुलांनी जर आईबाबांना सांगितलं तर त्या आईबाबांना काय वाटेल. पण त्यांनी विचारलं, अरे कान्हा तू काय म्हणतोयस? तर तो म्हणाला की मी तुम्हाला खरं तेच सांगतोय. मला कळलं आहे की तुम्ही मला बाजारातनं विकत आणलेलं आहे. आता खरं का खोटं? पण हा काही ऐकायला तयार नाही. ह्यानी रडून रडून गोंधळ घातला. यशोदेने नंदबाबाने त्याची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण छे, ह्याला काही ते पटेना, ह्याचे रडणे काही थांबेना. ती म्हणाली, अरे तुला कोणी सांगितलं? आणि अशी मुलं काय बाजारात विकत मिळतात का? अरे तू आमचाच आहेस. आणि हे बघ असे काही नसते. आई बाबा गोरे असले तरी मुलं काळी होऊ शकतात. पण नाही, अजून कृष्णाची काही समजूतच पटेना. तो म्हणाला की बघ ना, बलराम दादा सुद्धा गोरा आहे, मग मी कसा काळा झालो? आता काय करावे यशोदेला काही सुचेना. तिने 5 मिनिटं विचार केला आणि मग तिने त्या कान्हाला हाताला धरून आपल्या गोठ्यात नेले. तिथे वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या गायी होत्या. तिथे त्यांनी बघितलं की एक चांगली अशी पांढरी शुभ्र गाय होती आणि तिला मात्र वासरू झालं होतं. ते लालसर, म्हणजे ज्याला आपण तांबू गाय म्हणतो, अशा रंगाचे होते. एका दुसऱ्या गाईचं अंग निम्म पांढरं निम्म काळं होतं आणि तिचं वासरू मात्र संपूर्ण काळं होतं. ती म्हणाली, "अरे बघितलंस ना, ही वासरं तर सगळी तुझ्या समोर झालेली आहेत की नाही? ही या गायींची मुलं आहेत की नाही? त्या प्रत्येक गायीसारखं त्यांचं वासरू आहे का? अरे असं नसतं. ह्या निसर्गात वेगवेगळे रंग असतात आणि ते आपापल्या पद्धतीने आपापल्याला मिळतात आणि तू काळा कुठे आहेस? अरे तू तर मेघश्याम आहेस." म्हणजे काय तुला माहिती का? की पाऊस देणारे जे ढग असतात की नाही, त्यांच्यासारखा तू तेजस्वी आहेस आणि ते जे ढग असतात की नाही, ते पाऊस देतात, म्हणजे लोकांना जीवन देतात आणि तू तसाच आहेस. लोकांना जीवन देणारा आहेस. लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा आहेस. म्हणून तुझ्या रंगाबद्दल तू अजिबात दुःख करू नकोस आणि जर मुलगा म्हणशील, तर तू आमचाच आहेस. आम्ही तुला बाजारात आणलं नाही. तुला एक दिवस मी बाजारात घेऊन जाईल आणि तिथे कुठे बाजारात मुलं म्हणजे बाळं विकत मिळतात का ते तू समक्ष बघ. असे अगदी खूप प्रकारची अशी समजूत यशोदेने घातली आणि मग कान्हाने डोळे पुसले. आता यशोदेने त्याला जवळ घेतले आणि म्हणाली, अरे तू माझाच कान्हा आहेस, तू माझाच आहेस रे. तू असं वेडं कधीही काही मनात आणू नकोस. हाच बरं आता. मग कृष्णाने हसून यशोदेला मिठी मारली आणि आई ग, मी तुझा आणि तू माझी आहेस असे म्हटले. आणि मग ही एक प्रकारची लीला त्यांनी दाखवली की प्रत्येक छोटी मुलं कशी वागू शकतात, सामान्य मुलं कशी वागू शकतात, तसाच हा कान्हा पण वागत होता. तो जरी प्रत्यक्ष देवाचा अवतार होता तरी, कारण त्याला आपण देवाचा अवतार आहोत असे कुणालाही भासू द्यायचे नव्हते. त्याला ह्या सगळ्या प्रकारचा आनंद उपभोगायचा होता आणि म्हणून तो अशा वेगवेगळ्या लीला गोकुळात करत होता.